नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे। आजही मी नवीन विषयावर बोलणार आहे की नावावर जमीन पण पैसा मात्र दुसऱ्याचा। तर हे कायदेशीर सत्य काय आहे? ह्या बऱ्याच वेळा ही गोष्ट जमीन घेताना होत असते, कारण जो जमीन घेतो त्याच्याकडे पुरेसा पैसा नसतो किंवा नसतोच आणि त्याला जमीन तर घ्यायचीच असते। मग एखादा मित्र म्हणतो किंवा नातेवाईक म्हणतो की चला मी देतो पैसे तुम्हाला, तुम्ही जमीन घ्या। पण अशा वेळेला थोड्या दिवसांनी दोघांमध्ये वाद होतो किंवा वाईटपणा येतो आणि मग नक्की पैसा ज्यांनी दिला आहे त्याची जमीन आहे की ज्यांनी घेतली आहे त्याची आहे, हा मोठा प्रश्न पडतो आणि दोघांमध्ये वाद निर्माण होतो। मग करायचं काय? म्हणून मी हा व्हिडिओ आज आपल्यासाठी बनवलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नीट बघा। तर जमीन माझ्या नावावर आहे पण ती खरेदी करताना पैसा जर दुसऱ्याचा आहे तर अशा केसेसमध्ये लोक विचारतात की खरी मालकी कोणाची आहे? कोर्ट कोणाच्या बाजूने निर्णय देतो? केसेसमध्ये बऱ्याच वेळेला पैसा देणाऱ्याला जमीन मिळू शकते का आणि हा बेनामी व्यवहार आहे का, असं देखील विचारलं जातं। असे अनेक प्रश्न विचारले जातात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कायदे, सेक्शन आणि सुप्रीम कोर्टाची भूमिका काय आहे आणि हे सगळं मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ नीट बघा। सुरुवातीला हे लक्षात ठेवा की जमिनीच्या कागदावर म्हणजेच सेल डीडवर, सातबारावर ज्यांचं नाव आहे तोच कायद्याने मालक मानला जातो। पण प्रश्न असा येतो की जर नाव एच आहे पण पूर्ण रुपये जर बी ने भरले असतील तर जमीन बी ची मानली जाईल का? याच उत्तरासाठी आपल्याला बेनामी ट्रान्झॅक्शन लॉ समजून घ्यावा लागेल। तर बेनामी व्यवहार म्हणजे काय आपण ते बघू आता। सेक्शन 2(9) नुसार मालमत्ता एका व्यक्तीच्या नावावर आहे पण तिचा पैसा दुसऱ्या व्यक्तीने दिलेला असतो आणि खरी मालकी लपवली जाते, असा व्यवहार बेकायदेशीर मानला जातो। लक्षात ठेवा, बेनामी व्यवहाराचे परिणाम कोणते जातात ते बघूया। जर व्यवहार बेनामी ठरला तर काय करायचं? सेक्शन 5 नुसार बेनामी प्रॉपर्टी ही जप्त होऊ शकते। सरकार ती मालमत्ता जप्त करू शकते। पैसा देणाऱ्याला कोर्टात दावा करता येत नाही। सेक्शन 4 नुसार बेनामी ॲक्ट बेनामी व्यवहारावर आधारित कोणताही दावा कोर्ट स्वीकारत नाही। पण प्रत्येक केस ही बेनामी असतेच का, तर असं विचारलं जातं बऱ्याच वेळा। तर नाही, प्रत्येक केस ही बेनामी असू शकत नाही। जसं की आपण उदाहरण बघूया आता। कुठले ते? पती पत्नीमधलं नातं। नवऱ्याने पैसे दिले आणि जमीन पत्नीच्या नावावर घेतली असेल तर ती बेनामी मानली जात नाही। हे एक उदाहरण झालं। आणि दुसरं उदाहरण आहे पालक आणि मुलं। जर आई वडिलांनी पैसे दिले आणि मुलाच्या नावावर मालमत्ता काही अटींमध्ये वैध आहे, ही दुसरी आहे बेनामी आहे की नाही ते ठरवण्यासाठी। तिसरं संयुक्त कुटुंब। संयुक्त कुटुंबाच्या उत्पन्नातून खरेदी केलेली जमीन बेनामी नाही। पैसा दिला म्हणून मालकी मिळते का, तर नाही, असं नाहीये। नोंदणीकृत दस्तऐवज, सातबारा उतारा हेच मालकीचे मुख्य पुरावे आहेत। परत एकदा सांगते, नोंदणीकृत दस्तऐवज, सातबारा उतारा आणि हेच खरे मालकीचे मुख्य पुरावे आहेत, दोन्ही गोष्टी। तर कोर्ट काय म्हणतं? कोर्ट म्हणतं तुम्ही खालील गोष्टी नीट तपासा। तर कुठल्या? पैसे कुठून आले आहेत? व्यवहाराचा उद्देश काय होता? ताबा कोणाकडे आहे? टॅक्स कोण भरतं आहे? आणि लिखित पुरावे आहेत का? या सर्व गोष्टी कोर्ट पाहत असतं। तुम्हाला आता कायदेशीर सल्ला देणार आहे, तो म्हणजे दुसऱ्याच्या नावावर जमीन घेत असाल तर भविष्यात तुम्हाला मोठी कायदेशीर धोकाही पत्करायची वेळ येऊ शकते। नेहमी पैसे देणाऱ्याच्याच नावावर जमीन घ्या। व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवा। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून मला सांगा। नावावर जमीन, पैसा दुसऱ्याच्या काय होतो ते आपण बघूयात आता। जमीन तुमच्या नावावर आहे का, पण पैसा दुसऱ्याच्या नावावर आहे का? मग पैसा दुसऱ्याचा आहे का, तर मग सावध व्हा। बेनामी ॲक्ट 1908 सेक्शन 2
ज्याच्या नावावर मालमत्ता तोच कायदेशीर मालक असतो. पैसा दिला म्हणून मालकी मिळत नाही. कोर्ट असा दावा नाकारू शकते. काही अपवाद आहेत. पती पत्नी मधील जमिनीचा व्यवहार आणि पालक मुलं यातील अपवाद आहेत. आणि संयुक्त कुटुंब. कोणताही व्यवहार करण्याआधी तुम्ही कायदेशीर सल्ला हा नक्की घ्या. आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा. धन्यवाद.